नमस्कार. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे वाजले सकाळचे 5:15 आणि इथे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती शांतता आहे आणि प्रसन्नदायक आहे. कारण असणारच, कारण आज आहे दत्त जयंती. तर इथे मी दत्त जयंतीची तयारी केली आहे. नारळ घेतलेत, पेढे घेतलेत आणि आज माझ्या बाळाचं पहिलंच देवदर्शन आहे. सो मी खूप एक्सायटेड होती आणि मी त्या बाळासाठी नवीन कपडे काढले. तर कपडे कसे आहेत ते तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि ते मी तयार झालेली आहे आणि आम्ही निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनसाठी आणि तो होता स्वामींचा मठ. मी इथे बरेच दिवसापासून येते आणि सकाळचे 6:30 वाजले होते तरी तुम्ही गर्दी बघू शकता की किती गर्दी होती, लाईनच होती. आणि त्यानंतर माझ्या बाळाचं दर्शन झालं आणि जेव्हा माझ्या बाळाला पहिल्यांदा स्वामीचरणांवर ठेवलं तर तेव्हा माझं मनच भरून आलं. माझ्या आईचेही डोळे पाणावले, कारण हे दृश्य बघण्यासाठी खूप दिवस मी वाट बघत होती आणि तो दृश्य पहिल्यांदा जेव्हा दिसला तेव्हा ऊर भरून आला आणि खूप म्हणजे समाधान वाटलं. आणि मी बाळाचं नाव पहिल्यांदा स्वामींना आणि दत्तगुरूंनाच सांगितलं आहे आणि आता त्यानंतर मी सगळ्यांना सांगणार आहे की माझ्या बाळाचं नाव काय आहे ते. आणि त्याच्यानंतर माझ्या बाळाला भूक लागली, सो मी तिला फिडिंग केलं आणि त्याच्यानंतर तिला फिडिंग करून झाल्यानंतर मलाही भूक लागली होती, म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी टी ब्रेक घेतला आणि नंतर निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. आणि ते आहे दत्तगुरूंचं मंदिर. आणि हे दत्तगुरूंचं मंदिर माझ्यासाठी खूप जवळचं आहे, कारण माझ्या घरातून देवाचं दर्शन इथे होतं. कारण मी घरच त्याच्यासाठी घेतलं, कारण माझ्या घरातून मला दत्तगुरूंचं रोज दर्शन भेटणार म्हणून मी ते घर घेतलं. आणि खरं सांगू हे मंदिर खूप माझ्यासाठी लक्की आहे. आम्ही खूप इथे अभिषेक केले बाळासाठी आणि तेव्हा जाऊन मला आशीर्वाद भेटला आहे स्वामींचा, दत्तगुरूंचा. आणि त्यानंतर इथे आम्ही गेलो आहे तिसऱ्या डेस्टिनेशनला आणि तेही दत्तगुरूंचंच एक मंदिर आहे. आणि इथे मी खूप लहानपणापासून येते, म्हणजे जेव्हा मी शाळेत जायची ना तेव्हा जाता येता मी इथे दर्शन करायची आणि खूप बरं वाटलं की दत्त जयंतीच्या दिवशी मी एवढी दत्त मंदिर, स्वामींचं मंदिर दर्शन घेते आहे, त्यांच्या पाया पडते. ह्यापेक्षा काय मी मोठं मानेल स्वतःला. आणि त्यानंतर इथे गणपतीचंही दर्शन घेतलं आहे, कारण गणपतीचंही मंदिर इथे जवळच होतं, म्हटलं गणपतीचंही दर्शन करूया. आणि त्यानंतर इथे माझे पप्पा आणि भाऊ आमची वाट बघत होते आणि खूप असं मस्त असं दर्शन झालं आहे. भक्तिमय वातावरण वाटत होतं आजचं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.